ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। भाजप मंत्री आणि नेत्यांची वर्षा बंगल्यावरील बैठक संपलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मंत्र्यांना जबाबदारी दिल्याची माहिती आहे। सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीचं हे वाटप केल्याची माहिती आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई असे जबाबदारीचं वाटप केल्याची माहिती आहे। महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना सूचना दिल्याची माहिती आहे। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल? एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेची बैठक झाली होती काही दिवसांपूर्वी याच बाबतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी, आणि आता भाजपची ही बैठक आणि भाजपकडून सुद्धा मंत्र्यांना जबाबदारी दिल्याचं कळतंय। नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे? फरा खूप महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी बोलवली होती। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे सर्व प्रमुख कोर सदस्य उपस्थित होते। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि लोकसभा, विधानसभा पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप हा मोठा पक्ष राहिला पाहिजे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला जास्तीत जास्त जागा जिंकता आल्या पाहिजेत यासाठीची ही बैठक होती। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, या विविध भागातील प्रमुख नेत्यांचा यामध्ये समावेश होता। यामध्ये गिरीश महाजन असतील, अतुल सावे असतील, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, या प्रमुख सदस्यांचा समावेश होता। यानंतरच्या बैठका आपल्याला विभागनिहाय महानगरपालिकांसंदर्भात होताना पाहायला मिळणार आहेत। बरोबर आहे। त्याच्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीने कामगिरी केली जाते ते बघावं लागेल आणि भाजपकडून काय तयारी केली जाते त्याकडेही लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।